काश्मीरमध्ये पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पुन्हा एकदा घुसखोरांचा प्रश्न ऐरणीवरती आला आहे। ठाण्यात अवैधरित्या घुसखोरी करणाऱ्यांचं प्रमाण वाढत असून बनावट आधार कार्ड व अन्य कागदपत्रांचे पुरावे बनवून घुसखोरांनी कहर केला आहे। या बांगलादेशी घुसखोरांविरोधात शिवसंस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्ता घाडगे यांनी दंड ठोठावले असून या घुसखोरांवरती तात्काळ कारवाई करा, अन्यथा आम्ही कारवाई करू असा इशारा प्रशासनाला दिला आहे। ठाणे शहरात घुसखोर बांगलादेश फेरीवाल्यांची संख्या मोठ्या प्रमाणावरती वाढत असून बांधकामांच्या साईटवर सर्रास परप्रांतीय मजुरांचा राबता दिसून येत आहे। ठाणे शहरात त्यांच्या टोळ्या सक्रिय असून दर महिन्याला हजारो लोक शहरात घुसखोरी करत आहेत। त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा वास्तव्याचा पुरावा नसताना सुद्धा बिनधास्तपणे शहरात अनेक ठिकाणी मासे विक्री, नारळ पाणी विक्री, पंक्चरवाले, फळे विक्री, अनेक प्रकारचे ज्यूस विक्री अनधिकृतपणे रस्त्याच्या बाजूला हातगडी लावून करत आहेत। या घुसखोरांमुळे सामाजिक सुरक्षितता धोक्यात आलेली आहे। त्यामुळे अशा घुसखोर बांगलादेशीवरती त्वरित कारवाई करावी, अन्यथा नागरिकांना कायदा हातात घ्यावा लागेल असा इशारा दत्ता घाडगे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे। जे नाव आहे नंदीबाबा मँगो सेंटर, मात्र प्रत्यक्षात आपण आता चेक केलं अब्दुल म्हणून आहे, झारखंडचा आहे। तर एक लक्षात घ्या की पहिली तर ही जागा जी आहे ठाणे महानगरपालिकेची आहे, कोणाच्या मालकीची नाही आहे। इथं जे रोडचं रिझर्वेशन आहे त्या ठिकाणी आहे आणि कुठलाही परवानगी महानगरपालिकेची न घेता इकडं आंब्याचं जो पुरं दुकान टाकलेलं आहे। फेरीवाला हा जो व्यवसाय आहे, हा जो व्यवसाय स्थानिकांचा व्यवसाय आहे, स्थानिक करू शकतात किंवा ज्यांचा डोमिसाइल आहे तेच करू शकतात। मात्र इथं जर बघितलं कुठल्याही प्रकारचं परमिशन नाही, इथला स्थानिक नसताना सुद्धा तो व्यवसाय करतोय आणि नावांमुळे आपल्याला वाटतं की कोण आपला हिंदू बांधव आहे किंवा हे आहे तर व्यवसाय करतो। त्याच्यामुळे ही जी फसवणूक आहे ठाण्यामध्ये असेल किंवा फळ व्यापारी असेल हे मोठ्या प्रमाणात करतात, तर ही कुठेतरी होऊ नये म्हणून एक आम्ही इकडे मोहीम चालवलंय। आपण जर बघितलं नो युअर वेंडर, म्हणजे आपण जर आपल्या कोणाकडून पण माल घेता तर जो विक्रेता आहे त्याची जी संपूर्ण माहिती घ्यायचा अधिकार आपल्याला आहे। माझं मत तेच आहे की आपली फसवणूक होऊ नये म्हणून आपला वेंडर कोण आहे ती माहिती घ्या आणि मगच खरेदी करा। आणि ठाणे महानगरपालिकेला पण आमचं आवाहन आहे, जर असं ठाणे महानगरपालिकेचं त्या जागेवर जर अशी मोठी दुकानं थाटून जर बसलेत कुठलीही परमिशन न घेता, तर ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे अधिकारी करतात तरी काय? त्याच्यामुळे ही दुहेरी भूमिका आहे। ह्याच्यामध्ये फेरीवाला या विषयी प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार आहे आणि त्याच्यामुळे ठाण्याचे जे फुटपाथ आहेत या अनधिकृत फेरीवाले किंवा बाहेरून येणारे झारखंड असेल, पश्चिम बंगाल असेल, अशा बाहेरच्या येणाऱ्या फेरीवाल्यांनी पूर्ण व्यापून टाकलेले आहे आणि हे जर आताच जर बंद नाही झालं तर हे पूर्ण वाढतच राहणार आहे। त्याच्यामुळे ठाणे महानगरपालिकेने याच्यावर त्वरित कारवाई करावी आणि अशा जे व्यवसाय अनधिकृतपणे करणार आहेत हे पूर्णपणे बंद झाले पाहिजे।